नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर चला सुरुवात करूया कथेला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. राधिका आणि सायली या दोघींनाही वाटत होतं की समीर फक्त तिचाच आहे. पण एका रात्री अचानक समीरच्या वाढदिवसाच्या पार्टीत दोघी समोरासमोर आल्या आणि संपूर्ण हॉल शांत झाला. राधिकेच्या हातातून केक खाली पडला तर सायलीच्या डोळ्यात राग आणि धक्का एकत्र दिसत होता. समीर काही बोलण्याआधीच राधिकाने विचारलं, ही कोण आहे? आणि सायली ओरडली, हा प्रश्न मी तुला विचारणार होते. सगळे पाहुणे फक्त त्यांच्याकडे बघत होते. समीर घामाघूम झाला होता, कारण गेली 2 वर्ष तो दोघींनाही वेगवेगळ्या शहरात पत्नी असल्याचं सांगत होता. राधिकाला तो पुण्यातील बिझनेसमॅन म्हणून भेटला होता, तर सायलीला तो मुंबईत स्वतःला सिंगल सांगून भेटला होता. दोघींनीही त्याच्यासाठी स्वतःचं आयुष्य बदललं होतं. राधिकाने नोकरी सोडली होती, तर सायलीने तिच्या कुटुंबाशी भांडण केलं होतं. पण त्या रात्री सगळं सत्य बाहेर येणार होतं. समीरने दोघींना शांत करण्याचा प्रयत्न केला, पण राधिकाने त्याच्या चेहऱ्यावर थापड मारली आणि सायलीने त्याचा फोन हिसकावून घेतला. फोनमध्ये दोघीसोबतचे फोटो, मेसेज आणि वेगवेगळ्या नावांनी सेव्ह केलेले नंबर पाहून दोघींचा संताप वाढला. राधिका रडत होती, तर सायली संतापाने थरथरत होती. पण अचानक सायलीने राधिकाकडे पाहिलं आणि म्हणाली, आपण भांडतोय, पण खरा गुन्हेगार हा आहे. ते ऐकताच राधिका ही शांत झाली. दोघींनी मिळून समीरला प्रश्न विचारायला सुरुवात केली. समीर सतत कारण देत होता, पण प्रत्येक कारण मागच्या कारणापेक्षा अधिक खोटं वाटत होतं. काही वेळात समजलं की समीरने फक्त या दोघींनाच नाही, तर पैशासाठी अजून अनेक मुलींना फसवलं होतं. समीरने त्यांचे बँक मेसेजेस दाखवले आणि राधिकाने त्यांच्या लॅपटॉपमधील फोटो उघडले. सगळ्यांसमोर समीरची खरी ओळख उघड झाली. समीर गुडघ्यावर बसून माफी मागत होता, पण आता उशीर झाला होता. राधिकाने तिचं मंगळसूत्र काढून त्याच्या हातात ठेवलं आणि म्हणाली, तुझ्यासारख्या माणसासाठी मी माझं आयुष्य खराब करणार नाही. सायलीनेही त्याच्याकडे तुच्छतेने पाहिलं आणि म्हणाली, आजपासून तू एकटाच आहेस. दोघी पार्टीमधून बाहेर पडल्या, पण त्यांच्या मनात अजूनही राग, वेदना आणि विश्वासघात वादळ सुरू होतं. बाहेर जोरदार पाऊस पडत होता. राधिका रडत रस्त्यावर उभी होती, तेव्हा सायली तिच्या जवळ आली आणि शांतपणे छत्री पुढे केली. त्या क्षणी दोघींना जाणवलं की त्या शत्रू नाहीत, तर एका फसवणुकीच्या 2 बळी आहेत. पुढचे काही दिवस त्यांनी एकत्र येऊन समीर विरुद्ध पुरावे गोळा केले. समीरने अनेक महिलांकडून पैसे उकळले होते, लग्नाचं आश्वासन देऊन फसवलं होतं आणि खोटं आयुष्य जगत होता. पोलिसात तक्रार दाखल झाल्यानंतर समीरला अटक झाली आणि बातमी सोशल मीडियावरही व्हायरल झाली. लोक समीरला दोष देत होते, पण राधिका आणि सायलीच्या धाडसाचं कौतुक करत होते. काही महिन्यांनी राधिकाने पुन्हा स्वतःचा व्यवसाय सुरू केला आणि सायलीने तिचं शिक्षण पूर्ण केलं. दोघींची मैत्री इतकी घट्ट झाली की लोकांना विश्वास बसत नव्हता की या दोघी कधी एका पुरुषासाठी भांडल्या होत्या. एका मुलाखतीत राधिकाला विचारलं गेले की तिला समीरचा आता राग येतो का? ती हसली आणि म्हणाली, नाही, कारण त्याने आम्हाला तोडलं नाही, उलट मजबूत बनवलं. तर सायली म्हणाली, 2 बायका समोरासमोर आल्या होत्या, पण शेवटी दोघींनी मिळून स्वतःचं आयुष्य जिंकलं. काही महिन्यांनी राधिका आणि सायलीचं आयुष्य पुन्हा बदललं होतं, पण समीरची सावली अजूनही त्यांच्या आयुष्यातून गेली नव्हती. एक दिवस अचानक राधिकाच्या ऑफिसमध्ये एक अनोळखी मुलगी आली आणि तिने थरथरत्या आवाजात विचारलं, तुम्ही राधिका आहात ना? मला तुमची मदत हवी आहे. त्या मुलीचं नाव नेहा होतं आणि तिच्या हातात समीर सोबतचे फोटो होते. ते फोटो पाहून राधिकाच्या पायाखालची जमीन सरकली, कारण समीर जेलमध्ये असतानाही कोणाला तरी फसवत होता. सायलीलाही हे कळताच ती संतापली. दोघींनी नेहाकडून सगळं ऐकलं आणि समजलं की समीरने जेलमधूनच खोट्या नावाने सोशल मीडियावर नवीन अकाउंट तयार करून अनेक मुलींना भावनिक जाळ्यात अडकवलं होतं. नेहाने सांगितलं की ती त्याच्यावर जीवापाड प्रेम करू लागली होती आणि त्याच्यासाठी घरच्याशी भांडली होती. हे ऐकून राधिकाच्या डोळ्यात अश्रू आले, कारण तिला स्वतःची जुनी अवस्था आठवली. पण यावेळी त्या दोघी गप्प बसणार नव्हत्या. त्यांनी थेट पोलिसांकडे जाऊन नवीन पुरावे दिले. तपासात समजलं की समीरचा एक मोठा फ्रॉड
रॅकेट सुरू होता, ज्यात तो अनेक लोकांकडून पैसे उकळत होता. पोलिसांनी त्याला पुन्हा कोर्टात उभं केलं आणि यावेळी त्याला जामीनही मिळाला नाही. कोर्टाबाहेर समीरने राधिकाकडे पाहून माफी मागण्याचा प्रयत्न केला, पण राधिकाने शांतपणे फक्त एक वाक्य म्हटलं, ज्यांनी विश्वास तोडला त्यांना दुसरी संधी नसते. सायलीने नेहाचा हात धरला आणि तिला धीर दिला. त्या क्षणी नेहाला जाणवलं की आयुष्य संपलेलं नाही. काही दिवसांनी तिघींनी मिळून महिलांसाठी एक ऑनलाईन सपोर्ट ग्रुप सुरू केला, जिथे फसवणूक झालेल्या मुली स्वतःची कहाणी शेअर करू लागल्या. ग्रुप काही महिन्यात इतका प्रसिद्ध झाला की मोठमोठ्या न्यूज चॅनल्सनी त्यांची मुलाखत घेतली. राधिका आता एक यशस्वी उद्योजिका बनली होती. सायली मोटिवेशनल स्पीकर झाली होती आणि नेहा सायबर क्राईम शिकून इतर महिलांना मदत करत होती. पण एक दिवस अचानक राधिकाच्या फोनवर एक मेसेज आला आणि तो पाहून तिचा चेहरा पांढरा पडला. मेसेजमध्ये फक्त एवढंच ओळ होती, मी परत आलोय आणि यावेळी सर्व काही संपवणार आहे. मेसेज पाहून राधिकाच्या हातातून फोन खाली पडला. सायली आणि नेहाने तिच्याकडे पाहिलं तर तिचा चेहरा पूर्ण पांढरा पडला होता. फोनमध्ये पुन्हा एक नवीन मेसेज आला होता, उद्या रात्री 8 वाजता जुन्या गोदामात या, नाहीतर तुमचं सगळं आयुष्य उद्ध्वस्त करेन. तिघींनाही धक्का बसला, पण यावेळी त्या घाबरणार नव्हत्या. त्यांनी थेट पोलिसांना माहिती दिली आणि दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे गोदामात जाण्याचा निर्णय घेतला. रात्री अंधारात त्या तिघी गोदामात पोहोचल्या. आजूबाजूला पूर्ण शांतता होती. अचानक आतून टाळ्यांचा आवाज आला आणि एक सावली समोर आली. राधिकाला वाटलं समीर असेल, पण समोर आलेली व्यक्ती पाहून तिघीही हादरल्या. तो समीर नव्हता, तर त्यांचा मोठा भाऊ विक्रम होता. विक्रमने हसत सांगितलं की समीर फक्त एक व्याध्य होता आणि संपूर्ण फसवणुकीचा मास्टरमाइंड तो स्वतः आहे. हे ऐकताच सायलीचा संताप अनावर झाला. विक्रमने अनेक लोकांचे फोटो दाखवले आणि सांगितलं की त्यांच्या टोळीने शेकडो लोकांना फसवलं आहे. तेवढ्यात पोलीस आत घुसले, पण विक्रम आधीच तयार होता. त्याने मागच्या दरवाजातून पळ काढला. गोदामात गोंधळ उडाला. पाठलाग सुरू झाला. राधिका धावत त्याच्या मागे गेली. विक्रम छतावर चढला, पण तिथे त्याचा तोल गेला आणि तो खाली कोसळला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. त्यांच्या अटकेनंतर संपूर्ण टोळीचा पर्दाफाश झाला. अनेक कुटुंबांना न्याय मिळाला. काही दिवसांनी राधिका, सायली आणि नेहा यांना त्यांच्या धाडसासाठी सन्मानित करण्यात आलं. पण कार्यक्रम संपत असताना नेहाच्या फोनवर एक अनोळखी व्हिडिओ आला. व्हिडिओमध्ये जेलमधील समीर दिसत होता आणि तो हसत म्हणत होता, खेळ अजून संपलेला नाही, खरी सुरुवात आता होणार आहे.